प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक समूहाच्या वतीने प्रवरा पब्लिक स्कूल व प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या संयुक्त क्रीडांगणावर 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य सामूहिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित या सोहळ्यात जवळपास 4000हून अधिक विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती, एकात्मता व सांघिकतेचा संदेश देणारे लेझिम, योगासने, सामुदायिक कवायत, धनुर्विद्या यांचे शिस्तबद्ध व लयबद्ध सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर खर्डे, उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत घुगरे व डॉक्टर शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप दिघे, कृषीशास्त्र संस्थेचे संचालक डॉक्टर उत्तमराव कदम, शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून भारत महासत्तेकडे झेप घेत आहे. देशाचे भविष्य असलेल्या युवा पिढीला योग्य दिशा व संस्कार देण्याचे कार्य प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था प्रभावीपणे करीत आहे. महापुरुषांच्या विचारांची आज देशाला गरज असून प्रवरेच्या माध्यमातून ही मूल्ये रुजवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिकाने देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करून राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सर्व विद्यालयांनी जो सहभाग नोंदवला आणि असा अभूतपूर्व मार्च पासचं प्रदर्शन आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं, त्याबद्दल एक आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. एक असा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये होणे आणि या कार्यक्रमाची तयारी जवळपास महिन्याभरापासून सर्व प्राचार्य वर्ग, सर्व शिक्षक वर्ग आणि सगळ्याच संस्थेच्या वेगवेगळ्या घटकांनी एकत्रितपणे जी तयारी केली आणि आज त्या तयारीचं रूपांतर अशा भव्य कार्यक्रमामध्ये झालं, याचा मला विशेष आनंद आहे. प्रजासत्ताक दिनाचा महत्व प्रत्येक आयुष्यामध्ये वेगळं वेगळं असतं. जेव्हा आपलं वय कमी असतं तेव्हा आपल्याला रिपब्लिक डे परेड पाहायला एक वेगळा आनंद असतो. त्याच्यापेक्षा लोक जेव्हा शाळेत येतात तर त्या मुलांना प्रजासत्ताक दिनामध्ये आपल्याला रविवार नंतरची अजून एक सुट्टी मिळते, याचा एक आनंद असतो. त्याच्या थोड्या पुढच्या वयामध्ये सुट्टी सहित प्रजासत्ताक दिनानिमित्त काहीतरी गोड खायला मिळतं. गोड देतात तुम्ही? जिलेबी मिळतात, समोसे मिळतात, बालुशाही मिळतात, मला माहित नाही. आम्हाला लाडू मिळायचे म्हणून आम्ही प्रजासत्ताक दिनाची आठवण ठेवायची. मग जसं अजून वय वाढतं तेव्हा देशाचं प्रजासत्ताक दिनाला असलेलं महत्व आणि ज्या शहीदांनी आणि ज्या ज्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्याग केला त्या लोकांची आठवण येते आणि ते स्मरणात राहतं. आणि मग आमच्या वयामध्ये आल्यानंतर सलामी देण्यासाठी आपल्याला सकाळी जावं लागतं, ते महत्व असतं. तर प्रत्येक वया घटकामध्ये वेगळं वेगळं महत्व जरी प्रजासत्ताक दिनाचं असलं तरी सुद्धा देशाला पुढे नेण्याचं काम हे याच दिवशी प्रत्येक युवकामध्ये एक प्रेरणा देणारं काम आपण करत आहोत. आज देशाचे लाडके प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने देश प्रगती करत आहे, या देशाचं भविष्य इथं बसलेले सर्व युवा आहेत, समोर मार्च पास्ट मध्ये सहभागी झालेले सर्व युवा आहेत आणि मला विश्वास आहे की आपण सगळ्यांच्या माध्यमातून हा देश अजून प्रगती करेल आणि हा देश विश्वामधला एक नंबरचा देश म्हणून मानांकन प्राप्त करेल. आज या विश्वासाने आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आयोजनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
प्रवरेतील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनसीसी स्काउट गाईडच्या माध्यमातून नेत्रदीपक, आकर्षक व शिस्तबद्ध संचलन सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उत्कृष्ट संचलन सादर करणाऱ्या विद्यालयांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शांताराम चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांनी केले. विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद, लोणी.